आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। काँग्रेस दलित विरोधी आहे। काँग्रेसनं बंजारा समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। तर ज्याला कोणी विचारत नाही त्याला मी पूजतो असं मोदी यांनी आवर्जून नमूद केलं। गरिबी वाढवणे काँग्रेसचं धोरण आहे। भाजप वंचित समाजाचा विकास करतं असंही मोदींनी नमूद केलं। काँग्रेसनं शेतकऱ्यांचं जगणं असहाय्य केलं होतं असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला। महाविकास आघाडी सरकारनं योजनांना ब्रेक लावला आणि महायुती सरकारमुळे समाजाचा विकास झाला असं पंतप्रधान मोदी म्हणाले। लाडकी बहीण योजना नारी शक्ती वाढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। 23,300 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला। त्यासोबतच पीएम किसान आणि नमो शेतकरी निधीचं वितरण सुद्धा यावेळी पंतप्रधानांनी ऑनलाईन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवीतील जगदंबा मातेचं दर्शन घेतलं। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मातेची आरती सुद्धा करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पोहरादेवीत आले। पोहरादेवीत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगाराही वाजवला। पोहरादेवीत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नगारा भवनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळेला एक मोठं दालन बंजारा समाजाची संस्कृती दाखवणारं सगळ्या जगाकरता खुलं करण्यात आलंय। कोल्हापुरातील कसबा बावड्यात शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। राहुल गांधी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलं। शिवरायांचे विचार पाळले नाहीत म्हणून मालवणचा पुतळा पडला अशा शब्दात राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। शिवरायांचा राज्याभिषेक ज्या लोकांनी होऊ दिला नाही असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला। शिवछत्रपती आणि काँग्रेसची विचारधारा एकच असल्याचंही राहुल गांधी म्हणाले। राहुल गांधींच्या दौऱ्याविरोधात कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। काळे झेंडे हातात घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली। यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। विधानसभेमध्ये जनता भाजप आणि गद्दारांना जागा दाखवेल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी 1.5 महिन्यानंतर सरकारमध्ये बसलेले गद्दार बेकार होतील अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। सरकार आल्यानंतर तुमच्या लुटीचा हिशेब मांडणार असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय। कंत्राट निघतात पण काम पूर्ण होत नाही। भाजप फक्त पदाधिकाऱ्यांचे खिसे भरतंय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला।